कांदा पोहे करण्यासाठी मी 2 कप पोहे घेतलेले आहेत। 2 वेळा पाणी घालून आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊ। हे काळं पाणी सगळं फेकून द्यायचं आणि परत एकदा पाण्याने धुवू। पोहे छान आपले धुवून झालेले आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ, हळद घालून घेऊ, 2 ते 3 चिमूट साखर घालू। आता आपण कांदा पोहे करण्यासाठी फोडणी देऊन घेऊया। कढईत आपण 2 पळी तेल घालून घेऊ। मीडियम फ्लेमवर तेल तापून देऊया। तेल तापलेलं आहे। आधी तेलामध्ये आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया। मध्यम गॅसवर छान शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। फ्राय झालेले शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहेत। आता आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी छान फुलली की जिरं घालूया। गॅस थोडा मीडियम ठेवूया। 2 मिनिटं मिरच्या फ्राय करून घेऊ। मिरच्या फ्राय झालेल्या आहेत। यात आपण कांदा घालून घेऊया। 5 मिनिटं कांदा छान बारीक मंद गॅसवरती परतून द्यायचा। कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। पोह्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे ऑलरेडी। फक्त कांद्याला मीठ लागण्यासाठी आपण थोडंसं मीठ कांद्यामध्ये घालून घ्यायचं। कांद्याला छान मिठाची चव लागते। 2 ते 3 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊ। मगाशी भिजवलेले पोहे आपण ह्याच्यात घालून घेऊया। शेंगदाणे घालून घेऊ, कोथिंबीर घालूया। आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करू आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। जोपर्यंत पोहे व्यवस्थित परतले जात नाही 2 ते 5 मिनिट याला हलवून घ्यायचं। छान आपले पोहे आता सर्विंगसाठी रेडी आहे।